विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। तुम्ही संत जन माझे ऐका वचन, कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी। आहे तुमचे हाती म्हणून येतो काकुळती, कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी। एका जनार्दनी थारा, एका जनार्दनी थारा, शांती द्यावी मज पामरा। कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी। विठ्ठला विठ्ठला संत जन माझे ऐका वचन, कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे जयांचे केल्या स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण। श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता समचरण सरोजम चंद्र नीलाबुदाबुम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलः सं विठ्ठलं चिंतयामि। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आकाशतारकलिङ्गं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते। ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। मस्तके पाया
हे पायावरी या वारकरी संतांच्या, तुम्ही संत जन माझे ऐका वचन, कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगिक श्री क्षेत्र भयानी अधिष्ठान ग्रामदैवत हनुमंतरायाच्या आशीर्वादातून चालत असलेला भक्ती उत्सव नामयज्ञ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, नामयज्ञ, कीर्तन महोत्सव, अन्नदान, विनानाद अशा प्रकारचं गेली 10 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा, परंपरेतील या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका पामराच्या वाट्याला आली. तर सेवेच्या निमित्तानं निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त शांती ब्रह्म नाथ महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या बहुश्रुत काहींच्या कानपाठी काहींनी ऐकलेला अभंग मोठा गोड आहे. अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून साधूची कृपा जीवनामध्ये व्हावी यासाठी आपलं मनोगत नाथ बाबा सद्गुरूच्या दारामध्ये मांडताय. आणि त्यातून संताला, साधूला, सद्गुरूला प्रश्न विचारतात का तुम्ही संतजन माझे ऐका वचन. माझी अशी इच्छा आहे, एक इच्छा आहे. इन इच्छा पूर्तीसाठी नाथ बाबांनी साधूच्या दारामध्ये साधूच्या चरणावर लीन होऊन आपल्या मानवी जीवनाची सार्थकता व्हावी यासाठी आपलं मनोगत व्यक्त केलं. विठाला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. अभंग मोठा गोड आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्मनाथ बाबा आपल्या सद्गुरूला, संताला, त्या साधूला प्रश्न विचारताय. महाराज, या 21व्या शतकातील मानव जातीला सुखाची गरज आहे. मिळत नाही सुख, दुर्भाग्य जीवनातलं. पण सुखाचा पत्ता जगाच्या बाजारात सांगेल तरी कोण? आजपर्यंत ना सुख आमच्या जीवनात आम्हाला मिळालं, ना सुखाचा पत्ता सांगणारं कोणी आमच्या जीवनात आम्हाला भेटलं. संत सोडून जगात सुखाचा पत्ता कोणाला माहीत नाही. म्हणून शांती ब्रह्मनाथ बाबा दुःखानं होरपळलेल्या यावत जीवाला सुखी बनवण्यासाठी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतात. ऐका संत मंडळी, संताशिवाय जगतामध्ये देवापर्यंत जाता येत नाही असा वेद आणि शास्त्राचा पुरावा घेऊन आपलं मनोगत नाथ बाबा संताच्या समोर मांडत असताना अभंग जन्माला आला. नाथ बाबा समाजाच्या समोर न बोलता आपलं दुःख साधूच्या समोर मांडताय. तुम्ही संत जन माझे ऐका वचन, वचन या नाम इच्छा. आमची अशी इच्छा आहे. कशासाठी नाथ बाबा तुम्ही आमच्या दारात आलात? तेव्हा त्याचं उत्तर नाथ बाबांनी दिलंय. नाथ बाबा म्हणतात आम्हाला सुखाची गरज आहे. आजपर्यंत जीवानं जीवावर केलेली कृपा जीवाला दुःखाला कारण ठरली. सर्व यावत जीवसृष्टीतील मानव जातीला सुखाची गरज आहे, पण सुखाचा पत्ता सांगणारा कोणी उपलब्ध नाही. ना जाणू सुखासाठी माणूस रात्रंदिवस पळपळ पळतो, राबराब राबतो, काबाड कष्ट करतो, पण पदरी पडतं तर केवळ दुःख आणि दुःखच. या दुःखातून सुटण्यासाठी तुम्हाला तो उपाय माहीत आहे, म्हणून आम्ही तुमच्या दारात आलो. आणि आता तन मन धनानं आम्ही तुमच्या चरणी लीन झालो. सांगा ना त्या सुखाचा पत्ता. मग सुख मिळवण्यासाठी या जगतामध्ये नेमकं काय करावं लागेल? ना त्याला केंद्रातलं शिफारस पत्र जोडून देव मिळतो, ना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देवाला मिळवता येतं, ना गावातील तळागाळातील हरेक व्यक्तीनं चौका चौकात बसून एकमेकाच्या विचाराचं मंथन करून देव मिळतो. अरे देव मिळवण्यासाठी फक्त एकच जागा आहे. ज्यांनी देव जाणला, ज्यांनी देव मानला, ज्यांनी देव पाहिला, अशांच्या समोर नाथ बाबा आपला पदर पसरून, हात पसरून आपल्या हृदयाची व्यापकता संतांच्या समोर व्यक्त करतात. आणि मनाचा मोठेपणा दाखवून यावत जीवाला सुखी बनवण्यासाठी नाथ बाबा त्या संताला सांगता, महाराज आम्ही फक्त जी विनंती करतो तेवढी तुम्ही ऐकाल तर बरं होईल. कशासाठी आलात नाथ बाबा तुम्ही आमच्या दारात? तेव्हा नाथांनी सांगितलं तुमच्या कृपेची आम्हाला गरज आहे. मग
कृपा तुमच्या जीवनात कशासाठी व्हावी, हा नश्वर संसार आजपर्यंत आम्हाला सत्य वाटू लागला, हा भास आहे. त्या संसारातलं मर्म कळून आमच्या जीवनात आम्हाला देव मिळावा आणि एवढ्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. कारण ना या संसारानं कधी कुणाला सुख दिलं ना हा संसार कधी कुणाला सुख देतो. म्हणून या संसाराची व्यथा कथा जाणून नाथ बाबा सांगतात, नाही हो आम्हाला जीवाला सुख मिळालं, गरज आहे आम्हाला सर्वांना सुखाची, मिळत नाही आमच्या जीवनामध्ये सुख. म्हणून त्या सुखाचा पत्ता तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही सुखी आहात, तुम्ही जगाला सांगत आला आम्ही सुखरूप आहोत, आम्ही आनंद जीवनामध्ये उपभोगतो. मग दुःखी समाजाला आनंद उपभोगायला मिळावा यासाठी आनंद घन प्रभू परमात्म्याची ओळख या जीवाला या जन्मात व्हावी, याच्यासाठी फक्त तुम्ही आमचं वचन ऐका आणि त्याच्यासाठी तुमच्या कृपेची गरज आहे. कृपा करा मजवरी आणि एकदा दाखवा तो हरी. मला बस या जगाच्या बाजारात दुसरं काही मला माझ्या डोळ्यानं पाहायचं नाही. एकदा मी त्या हरीला पाहिलं का मग जगातलं सर्वस्व पाहणं माझ्या जीवनातलं संपून जाईल. मला दुसरं पाहण्याची गरजच भासणार नाही. आणि खरं तर जन्माला येऊन दत्ता महाराज एकदा तरी त्यानं देव पाहावा. या नश्वर सृष्टीला सजवलेल्या सृष्टीला बघण्यापेक्षा ज्यानं ही सृष्टी सजवली त्याला पाहण्यात किती आनंद असतो. म्हणून शांती ब्रह्मनाथ बाबा आपल्या सद्गुरूच्या दारामध्ये आपलं मनोगत व्यक्त करत असताना त्या संताच्या चरणकमली आपला प्रत्यक्ष विषय मांडून त्या संताला साधूला प्रश्न विचारतात, महाराज दाखवा ना तो हरी, एकदा दाखवा ना. विरोधी बाकावर बसलेल्या कदाचित ना जाणू त्या संत मंडळीनं नाथ बाबाला विचारलं असेल, का हो देव तुम्ही आम्हाला दाखवा म्हणतात पण देव आमच्याकडे आहे असं तुम्हाला सांगतं तरी कोण? तेव्हा नाथांनी सांगितलं, वेदाचा पुरावा आहे का संताशिवाय देव नाही मिळत. म्हणून देव तुमच्याच हातात आहे याचे असंख्य हजारो पुरावे वेद आणि शास्त्रानं दिल्या कारणानं आहे तुमचे हाती, म्हणून येतो का कुलती. मी तुमच्या चरणी नतमस्तक आहे, मी तुम्हाला शरण आहे तनु मनु जीवे चरणासी लागावे. या न्यायानं आम्ही तुमच्याकडून त्या सुखाची अपेक्षा उपभोगतो, भोगायला बघतो. तो देव आमच्या जीवनात आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या कृपेची गरज आहे. देव तुमच्या हातात. तुम्ही ठरवलं तर त्या भगवान परमात्म्याला तुम्ही जगाला दाखवू शकता. त्या देवाचे सगुण निर्गुण रूप आम्हाला नाही हो कळणार, कारण आम्ही जीव आहे, तुम्ही संत आहात आणि बघायचे जीवाला देवाला. देवाला का बघायचंय? सर्व सुख त्या प्रभू परमात्म्याच्या जवळ आहे. जीवाला सुखाची गरज आहे आणि सुखासाठी रात्रंदिवस आम्ही या जगाच्या बाजारात रात्रंदिवस धावपळ करतो. ते सुख आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. दाखवाल का तो देव, दाखवाल का तो देव. पण बघितलात नाथ बाबा म्हणतात तुम्ही देव, तर मग त्याचा परिणाम काय होईल? ते म्हणतात, खरं सांगू, सुख आणि समाधान या दोन गोष्टी मिळवण्यासाठी देवाला पाहून ते मिळतं. ते देवाच्या जवळ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती किंवा षडगुण ऐश्वर्य संपन्न प्रभू परमात्मा आहे आणि त्याच्या गुणाचं साह्य घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये सुखी होऊ शकतो. मग आम्हाला गरज आहे सुखाची, आम्हाला गरज आहे समाधानाची. महाराज, समाधानाच्या पोटी सुखाचा जन्म होतो आणि सुखाच्या पोटी शांती जीवाला मिळते. संत शांतीचे सागर म्हणून झाले, संत या जगतामध्ये शांत झाले. त्याचं कारणच असं आहे, जगातलं सर्व गुण ऐश्वर्य संपन्न प्रभू परमात्मा त्यांच्या अंकित झाला. संतांनी त्यांच्यावर वरदहस्त केला. पण दुःखी समाजाला एकदा तो देव पाहायचा आहे. या सर्व अथांग जनसमुदायाला तो देव बघायचा आहे. देव का बघायचा आहे? तर दुःखानं हुरपळलेल्या जीवाला सुखाची गरज आहे. आणि एकदा तो देव आम्ही पाहिला का मग सुख शांती वैभव जीवनामध्ये आम्हाला मिळेल. एका जनार्दनी थारा आणि शांती द्यावी मज पामरा. मागायचे सुख पण शांतीच्या माध्यमातून सुख एकदा जीवनामध्ये मिळालं. मग शांत होऊन तुम्ही काय कराल? त्यांनी सांगितलं, रात्रंदिवस ज्याच्यामुळे आम्हाला शांती मिळाली त्याचंच भजन. विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये मला अभंगावरचं निरूपण करायचं आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं अगत्याचं म्हणून या भव्य आणि दिव्य असणाऱ्या या सप्ताहामध्ये उपस्थित सर्व असणाऱ्या पंचक्रोशीतील राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात. गावातील पंचक्रोशीतील सर्व असणारा भाविक भक्तवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. गेली 10 वर्षापासून इवलिये से रूप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या न्यायानं ज्या संत महंतांचे आशीर्वाद या ठिकाणी लाभलेले आहे, प्रातस्मरणीय श्री विठ्ठल बाबा महाराज चौधरी अर्थात मोठे बाबा
यांच्या आशीर्वादातून त्याचप्रमाणे प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी कृष्णाजी माऊली यांच्या आशीर्वादातून, त्याचप्रमाणे ब्रह्मलीन दगाजी बापू यांच्या आशीर्वादातून, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण हिम्मत महाराज यांच्या आशीर्वादातून, त्याचप्रमाणे प्रेरणाश्री 1008 महंत श्री ताराचंदासजी महाराज यांच्या आशीर्वादातून, त्याचप्रमाणे तरुण तडफदार आणि ज्यांच्या वक्तृत्वामध्ये एक अगदी गोड असणारी धार आहे तलवारीच्या पात्यासारखी, राजा छत्रपतीचं संभाजीराजांचं चरित्र ज्यांच्या मुखारविंदामध्ये आणि जिभेवर होटावर ज्यांच्या खेळतं आणि उभ्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये ज्यांच्या असणाऱ्या या बुलंद आवाजानं समयसूचकता आणि आवाजाची निसर्गानं नियतीनं सरस्वतीनं दिलेली देण परमस्नेही परमादरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय मधुमाऊली यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रेरणेतून चालत असलेला भक्ती उत्सव नामयज्ञ आणि या नामयज्ञातून या ठिकाणी आज उपस्थित असणारे गायन सम्राट भजन सम्राट आमच्या पंचकृषीचं वैभव नगर जिल्ह्याचं भूषण परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाची एक बुलंद तोफ आदरणीय हरिभक्तीपरायण निळोबाराय सूर्यवंशी, त्याचप्रमाणे परमस्नेही परम आदरणीय ज्यांच्या आवाजात नियतीनं दिलेला आणि सरस्वतीनं त्यांच्या जिभेवर केलेलं वास्तव्य तो गोडवा आदरणीय रविदासजी महाराज जगदाळे यांनी गात राहावं, आपण ऐकत राहावं आणि त्यांच्या सहसाथीला आपल्या धुळा मालेगाव शहादा या परिसरामध्ये ज्यांनी प्रत्येक गावागावात खेड्याखेड्यामध्ये प्रत्येक सप्ताहाला हजेरी लावली अशी गायनाची एक बुलंद तोफ खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी जागा केली आदरणीय हरिभक्तीपरायण गायन सम्राट भजन सम्राट गोकुळ आबा, त्याचप्रमाणे परमस्नेही परम आदरणीय त्यांच्या सहसाथीला मृदुंगाचार्य मृदुंगाचे महामेरू मृदुंग सम्राट आदरणीय हेमंत महाराज अगदी जोडी एकच नंबर, त्यांच्या सहसाथीला आदरणीय मृदुंग सम्राट मृदुंगाचे महामेरू माझे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण सचिन महाराज आणि त्याचप्रमाणे पेटी मास्तर आहे या ठिकाणी 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायणाचे प्रवक्ते आदरणीय हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय आम्ही त्यांना शांतीब्रह्म असं म्हणत असतो आदरणीय हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज वेलजाळी या ठिकाणी तेही 7 दिवस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे भागवत कथा खऱ्या अर्थाने जगायला आणि वागायला शिकवणारा रामायण नावाचा ग्रंथ वाल्मिकांनी आपल्यासमोर जे समर्पित केला त्या वाल्मिकी रामायणाच्या काव्यरचनेचं अखंड प्रबोधन करत असताना प्रातस्मरणीय ढोकबाबांच्या बरोबर आदरणीय निळोबाराय आणि आमचे रविदासजी महाराज असतात, त्यात शंका नाही. पण आज प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य ज्यांच्या मुखारविंदातून वेदवाणी आपण गेली 3 दिवसापासून ऐकता आहात, खरं तर जगायला आणि वागायला शिकवणारा परंपरा रामायणानं आम्हाला दिली. कवी वाल्मिकांना आमच्यासमोर हे रामायणाच्या माध्यमातून आमच्यासमोर हे खऱ्या अर्थाने महात्म्य आमच्यासमोर मांडलं. पण जाता जाता या पर्व कालावर मरावं कसं याचं गोड असं दिग्दर्शन करणाऱ्या संसारिक जीवाला प्रबोधन करण्यासाठी नभे नभे महर्षी व्यासांपासून चालत आलेलं हे संत वाङ्मय महाराज ही वेदश्रुती आणि त्यामधून आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य दत्तात्रयजी महाराज उस्मानाबादकर यांच्या अशा पवित्र मुखारविंदातून आपण या ठिकाणी कथा ऐकतात. खरं सांगू भगवान परमात्मा कथा ऐकण्यासाठी तृप्त होत असेल, कथेनं तृप्त होत असेल यात नवल नाही. मी आदरणीय माऊलींना विचारलं, माऊली तुम्ही अपडाऊन करतात का? ते म्हटले महाराज कथाच इतकी गोड आहे, स्वर्गातील देवांनी त्या कथेचा आनंद लुटावा पण मृत्यू लोकातल्या माणसाला का नाही कळावा. अति तुमच्या व्याख्यानावरचं प्रभुत्व, तुमची गोड अशी रसाळवाणी आणि त्या रसाळवाणीनं खऱ्या अर्थाने आदरणीय आमच्या मधुमाऊलींना सुद्धा तुम्ही वेधून घेतलं, हा तुमच्या वाणीचा प्रभाव. अर्थात तसं जर बघितलं तर माझ्यापेक्षा ज्येष्ठ कीर्तनकार आहे ते. एरवी त्यांच्या कीर्तनाच्या नंतर आम्ही काही दिवसांनी सुरुवात केली रमेश तात्या, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काही गोष्टीचं नाव विकत असतं. त्यांच्याकडं ती धार आहे. मला असं वाटतं 7 दिवस निळोबाराया इथं थांबून त्यांना काय पडताल बसत असेल मला माहीत नाही. किती नाही म्हटलं तरी अर्ध्या लाखाला नक्कीच खपताय तुम्ही. काय
साती साती 49 धरले तर काय अडचणच काय, 1000 पायावर ठेवतात लोक, काय अडचण नाही. मुद्दा असा आहे बुवा, तर एवढ्या सर्व गोष्टीला काहीही न विचार करता हे सर्व तुम्हा समर्पित केलं भयानेकरांना. त्यांनी हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि आदरणीय मधुमौली असतील आणि रमेश तात्या असतील यांच्या माध्यमातून मला असं वाटतं सारंगखेडला मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या काल्याच्या कीर्तनात, हनुमंतरायाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या काल्याच्या कीर्तनामध्ये आदरणीय तात्यांनी माझं कीर्तन ऐकलं. तदनंतर मला पंचकृषीत त्यांनी भरपूर फिरवलं मिरवलं. पार जवळजवळ मला असं वाटतं या परिसरातली बरीच गावं. त्यातून पुनश्च या ठिकाणी अगदी गोड या ठिकाणी जो मला योग या ठिकाणी घडून आणला, ज्यांचं सहित आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान प्रातस्मरणीय आदरणीय साध्वी हरिभक्तीपरायण यशोदा अक्का यांच्या आशीर्वादातून, त्यांच्या उपस्थितीत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भगवान नाथांची नवनाथांची कृपा ज्यांच्या जीवनामध्ये आहेत, ज्यांना वाचासिद्धी प्रभू परमात्म्यानं नाथांच्या कृपेतून प्राप्त आहेत, ज्यांच्या दर्शनातून अनेकांच्या जीवनामध्ये बदल घडला, प्रातस्मरणीय आदरणीय हरिभक्तीपरायण आदरणीय नाथ संप्रदायाचे प्रवर्तक आणि नाथ कृपावंत आदरणीय हरिभक्तीपरायण ओंकारजी बापू यांचंही प्रेरणास्थान या ठिकाणी आहेत, या कार्यक्रमासाठी सर्वांसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय भट्टजी अण्णा, आपणही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. सुंदर प्रकारचं नियोजन या ठिकाणी आहे. उपस्थित गायक वादक मंडळी सर्वांचं नाव मला माहीत असेल नसेल, चोपदार, विनेकरी, ही सर्व मंडळी आणि उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आणि त्याचप्रमाणे तळागाळातील प्रत्येक कीर्तनकाराला समाजाच्या चष्म्यात आणून देण्यासाठी मला असं वाटतं व्हॉट्सअप आणि फेसबुक आपल्या या ठिकाणचं स्वामी मुहुज ज्यांनी ही संपूर्ण बरीच कीर्तनकार आज समाजाच्या फोकसला आणली. आज तुमची कृपा आमच्यावरही असावी अशी आमची अपेक्षा. एरवी नाही आम्ही तिथपर्यंत पोचलो, फक्त बघत होतो तुम्ही केलेल्या कार्याचा आढावा, बाकी यापेक्षा वेगळं काही नाही. आणि आज तुमच्या सुदैव असणाऱ्या दर्शनाचा हा योग मला या ठिकाणी आदरणीय मधुमाऊलींनी घडवून आणला. अभंग गायला उपस्थित सर्व जाणकार श्रोत्यांच्या सेवेसाठी महाराज नाथ महाराजांचा अभंग आहे. सप्ताहातला 3रा दिवस आहे. एरवी माऊलींना मी सांगत रस्त्यानं येता येता वेगळ्या अभंगाचं सहज बोललो, पण माऊली मी वेळेवर हा सगळा अथांग जनसमुदाय पाहून या अभंगाची मी मुद्दाम निवड केली. अभंग मोठा गोड आहे, अभंग कौतुकास्पद आहे, अभंग वाखाणण्याजोगा आहे. कारण तुमच्या सप्ताहाला लाभलेली प्रेरणा आणि सर्व संतांची जी उपस्थिती आहे, तर संत जगात काय करू शकतात, संत जीवनामध्ये काय देऊन जातात. मला असं वाटतं कृष्णाजी माऊली आणि त्यांच्या समकालीन असणारी जी संत या पत्रिकेत आहेत, या प्रत्येक संतांचा जो एक मोलाचा वाटा या कार्यामध्ये वारकरी संप्रदायाचा आहे, तो काही अलौकिक आहे, न वाखाणण्याजोगा आहे. नवे नवे त्यांच्या जीवनामध्ये अलौकिक कार्य त्यांनी केलं. तळागाळातील हरेक व्यक्तीच्या हजारो लोकांचे प्रपंच ज्यांच्यामुळं व्यवस्थित झाले असतील, अशा महात्म्यांच्या चरणी प्रथमतः मला वंदन करायचं आहे. अशा महात्म्यांनी जीवनामध्ये आम्हाला खूप जगायला आणि वागायला शिकवलं आहे. नाथ बाबा म्हणता माझ्या जीवनामध्ये जी उंची वाढली असेल, तर ती केवळ आणि केवळ मला सद्गुरू कृपेतून, संत कृपेतून हे सर्वस्व मिळालं. अर्थात आम्हाला या संत कृपेची गरज काय, साधूच्या समोर आमचं मनोगत मांडायची आम्हाला आवश्यकता तरी काय. विज्ञान युगातील बुद्धिवादी माणूस ज्याची त्याच्या बुद्धी कौशल्यानं चंद्रावर गेला, मग तरीही सुद्धा पुन्हा 21व्या शतकातील मानव जातीला साधूचे पाय पकडण्याची गरज तरी काय. असा जर विचार आम्ही जीवनामध्ये केला तर संत कृपेतून जीवाला देव मिळेल. आणि विज्ञानातून तुम्ही खरं तर या भौतिक जगात वावरत असताना महाराज नको नको त्या पद्धतीच्या शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन तुम्ही हजारो रुपये, लाखो रुपये महिन्याला पगार मिळवाल. काय एखादी डिग्री मिळेल, तुम्ही वकील व्हाल, तुम्ही डॉक्टर व्हाल, तुम्ही इंजिनियर व्हाल. नको नको ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळेल. लाखो रुपये तुम्ही महिन्याच्या काठी पगार मिळवाल, पण मिळवलेला पैसा हा खर्चायचा कसा, ही सांगणारी फक्त आमची संत परंपरा आहे. ही संत परंपरा आहे. आणि संत परंपरेचे विचार घेऊन जो जीवनामध्ये वाटचाल करतो, त्यानं गगनझेप घेतली. तो समाजातच प्रिय नाही, तर तो देव लोकामध्ये सुद्धा प्रिय असतो. मग प्रिय असतं तरी कोण, पुण्यतिथ्या साजऱ्या तरी कोणाच्या केल्या जाता,
महाराज म्हणता फक्त त्यांच्या जीवनामध्ये संसाराचा त्याग आहे आणि परमार्थाचा अंगीकार आहे आणि परिणाम झाला असा संत या पदावर न राहता योगी या पदाचे ते अधिकारी झाले आणि योगी पदाचे अधिकारी होत असताना त्यांचा सोहळा आणि सन्मान हा मृत्यूलोकातच नाही तर महाराज त्यांची संपत्ती घेऊन जे भगवान परमात्म्याच्या दारामध्ये जातात, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि धुरा भगवी पताका खांद्यावर घेऊन धर्मध्वजा अखंड ज्यांच्या खांद्यावर असते त्यांचं स्वागत इहलोकात नाही तर परलोकामध्ये सुद्धा. म्हणून संतांनी त्यांचं वर्णन करत असताना आबा गोड अशी टिपणं त्या ठिकाणी संतांनी आपल्या समोर मांडली का योग्याची संपदा त्याग आणि शांती आणि उभय लोकी कीर्ती सोहळा मान. महाराज त्यांच्या जीवनात सोहळे होत असतात. योग्याची संपदा तीच असते, साधूची पूजा तीच असते आणि म्हणून तुम्ही या संत परंपरेचा आढावा घेऊन या संतांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी गावात असा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सप्ताहाचं नियोजन तुम्ही केलं. काय धावे त्यासी भावे उतराई किंवा संतांनी त्याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबरांतात मला अशा पुण्यात्म्याच्या सेवेचा योग जर प्राप्त होत असेल तर यापेक्षा वेगळं भाग्य माझ्या जीवनामध्ये काय आहे. म्हणून त्याच्याही पद्धतीनं संतांनी तुम्हा मला दर्शवलं कोण पुण्य यांचा होईन सेवक. जय द्वैद्वाधिक दुरावा जिथं मनाला रोग झाला त्याला साधूची काय किंमत. संत जीवनामध्ये जाणून घेण्यासाठी संत व्हावं लागतं. संत जीवनात जाणून घेण्यासाठी संत व्हावं लागतं. समोरच्याचा अधिकार ओळखण्यासाठी त्या अधिकारावर बसावं लागतं, त्या पदावर जावं लागतं. एरवी दुसऱ्याची किंमत बापू कधीच नाही ओळखत. त्याला संतांनी प्रमाण दिली. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. जाणण्यासाठी संत व्हावं लागतं. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे दत्त महाराज. पण साधूचा थोरवा आमच्या जीवनात आम्हाला नाही कळाला. मग आम्हाला कळालं तरी काय. आणि जर कळालाच असता माऊली तर समाजामध्ये ही विकृती निर्माण झाली नसती. जर आम्हाला विचारलं 21व्या शतकातील तरुणाईला का हो माऊली ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली, महाराज आम्हाला नाही हो आजपर्यंत लेखक कोणी कळला. सहजगत्या विचारलं तरुणाईला तर माऊली ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीचा लेखक आम्हाला माहीत नाही. मग आम्हाला माहीत तरी काय. एखादा कदाचित विराळा उठून उभा राहिला आणि म्हणेल महाराज माऊली ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली. मी म्हणेल चूक. त्याचं उत्तर दिलं शेके 12 से 12 तरी तेही टीका केली ज्ञानेश्वरी आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. महाराज आमच्या जीवनामध्ये महाभारत कोणी लिहिला असं जर विचारलं, आम्ही हिंदू आहोत, आम्ही सनातनी आहोत. ज्या भगवान परमात्म्यानं आम्हाला या मृत्यू लोकामध्ये पाठवलं, ममय वंशो जीव लोके
जीव भूता सनातना सनातन या शब्दाचा अर्थच असा आहे ज्याचा आदी नाही आणि अंत नाही, तो सनातन. आम्ही हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्माला आलोत. काय आम्हाला आमची संस्कृती, आमचे विचार आम्हाला माहीत नाही, आमची परंपरा आम्हाला माहीत नाही. कुणी लिहिलं महाभारत? महाराज सहज एखादा बोलून जाईल. या जगतामध्ये व्यासांनी लिहिलेलं सर्व भांडवल आहे म्हणून बोललं जातं व्यासो उच्चिष्ट जगत रे. सर्व जगत व्यासांचं उच्चिष्ट आहे, मान्य आहे. पण महाभारताचा लेखक कोण? भगवान गणराया त्याचे लेखक आहे. याच्या उलट तुमच्या समोर दत्ता महाराज बोलून जाईल. आम्हाला महाभारताचा लेखक माहीत नाही, आम्हाला गाथा गीता कोणी सांगितली हेही माहीत नाही, आम्हाला ज्ञानेश्वरीचा लेखक कळला नाही. पण 21व्या शतकातील तरुणाईला जर विचारलं का ओ सलमानचा नवा पिक्चर बाजारात आला कोणता, तर अर्धी बोंबलतील सलमानचा सुलतान. काय जे आमच्या जीवनात आम्हाला कळायला नको त्याचा आम्ही अंगीकार केला. काय मग उच्च सुशिक्षित होऊन आम्ही आमच्या धर्मग्रंथाला विसरलो आणि पाश्चात्य संस्कृतीला डोक्यावर घेऊन आम्ही नाचायला लागलो. हा का आमच्या 21व्या शतकातील मानव जातीचा विकास? 21व्या शतकातील माणूस चालला तरी कुठं? अरे आम्हाला आमची संस्कृती आणि विचार आम्हाला माहीत नाही. ज्याचा आदर्श घ्यावा तीच माणसं खऱ्या अर्थाने बेईमान झाली. ज्येष्ठ श्रेष्ठाचे विचार तरुणाईनं घ्यावं, पण सांगणारे अधिकारी त्या मापाचे जीवनामध्ये राहिलेच नाही. कोणी मार्गदर्शक मिळत नाही. म्हणून नाथासारख्याला मार्गदर्शक आणि अधिकारी पुरुष सापडतो, भेटतो. आपलं मनोगत त्यांच्यासमोर ते मांडण्याचा प्रयत्न करतात. ऐका दादा, आम्हाला कोणी मार्गदर्शक मिळत नाही. ज्येष्ठ श्रेष्ठाचा आधार घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये पाऊल वाटचाल करावी. पण मोठ्यांचा आधार घेतानाच तीच माणसं बिघडलेली दिसतात. ऐका दादा, एक 65 वर्षाची म्हातारी हेमंत महाराज मला भेटली आणि बोलता बोलता तिनं सांगितलं महाराज कीर्तनकार का? म्हणलं आई तुला तमाशगीर दिसतोय का? तेवढ्यावर म्हातारी माऊली नाही हो थांबली. ती म्हातारी म्हणली महाराज दम नाही तुमच्या कीर्तनात. मी म्हणलं मग दम कशात आहे? ती म्हणली 2 दिवसापूर्वी सैराट आला आणि सगळ्याच्या मनावर झिंगाट करून गेला, काय घेऊन बसला कीर्तनाला? मी म्हणलं असं सैराटमध्ये नेमकं काय आहे? तिनं सांगितलं तुमच्या कीर्तनात नाही ते सैराटमध्ये. म्हणलं 100% खरं आहे. तिकडं जे नाही ते इकडं कधीच नाही, इकडं आहे ते तिकडं कधीच नाही. तिनं तेवढ्यावर नाही थांबली. ती म्हणली महाराज कीर्तन ऐकून माणसं कुठं बदलली? मी म्हणलं बदलली तरी नाही, बिघडली तरी नाही. ऐकून बदलत नाही पण बिघडली तरी नाही. काय आमच्या कीर्तन ऐकून माणसाला देव नाही मिळायचा, कीर्तन ऐकून तुम्हाला पुण्य नाही व्हायचं, कीर्तन ऐकून तुम्हाला स्वर्ग नाही मिळायचा. पण एक तरी नक्की होईल, हा अथांग जनसमुदाय आणि अथांग जनसमुदायामध्ये उपस्थित असणारा हा युवा वर्ग, तरुण वर्ग, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हरिपाठामध्ये काय मुलं नाचली, काय हरिपाठ गोड केलाय आबांनी. महाराज असल्या पद्धतीनं या तरुणाला देव जरी नाही मिळाला, देव जरी नाही कळाला, तर किमान आमच्या सप्ताह त्याच दिवशी फलद्रूप होईल. पोरं गायक नाही झाली, कीर्तनकार नाही झाली, मंदिरात नाही गेली, हरकत नाही. फक्त दुपारी 4 वाजता त्यांच्या बापाला सरकार मान्य दुकानाच्या समोरून उचलून तरी आणावं लागणार नाही. हा कीर्तनाचा महिमा आहे. कीर्तनातून होतं काय? कीर्तनातून अंग हरिरूप होतं, हरिरूप होतं. म्हणून संत कीर्तन सांगा, कीर्तन सांगा, होया अंग हरिरूप, होया अंग हरिरूप, होया अंग हरिरूप. हा बदल म्हणलं, कीर्तनातून हा बदल आहे, तसं तुमच्या सैराटचा काय बदल? ऐका माऊली, ती म्हातारी पुढं आली, म्हातारी म्हणली महाराज आमच्या सैराटचा हा बदल आहे. म्हणलं काय बदल आहे तुमच्या सैराटचा? म्हणली वय वर्ष 65. म्हणलं ठीक आहे. 65 वर्षाची म्हातारी म्हणली मी 50 वेळेस सैराट पाहिला, तिच्यात कीर्तनाला नाही आली. काय? मी म्हणलं बरी कमाई केली, मग सैराट पाहून तुम्हाला काय वाटलं? ती म्हणली सैराट 50 वेळेस पाहिल्यापासून मी 65चीच वाटत नाही. मी म्हणलं 18 ते 22 मला काय करायचं? तेवढ्यावर म्हातारी थांबली नाही, म्हणले महाराज सांगू का स्टोरी? मी म्हणलं जर स्टोरी तुम्ही सांगितली
तर मधु माऊली, आमचे बापू दत्ता महाराज ही मला बुटानं मारतील ना. ज्यानं विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन आमचे महाराज मुरलीधर बाबा गिनसगावकर, मधुमाऊली तुम्ही ओळखत असाल. कारभारी बाबा चिगटगावकर भाऊंच्या बरोबर मला असं वाटतं कृष्णाजी माऊलींचा आणि त्यांचा चांगला संघ बरं का बापू. ते म्हणायचे एकाच अभंगावर गाव बदलून कीर्तन कर, एकाच अभंगावर गाव बदलून कीर्तन कर. फक्त परमार्थात पथ्य महत्वाचे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. मी नवीन कीर्तन करायला लागले होते, म्हणले महाराज कीर्तन करायला लागलात तुम्ही आळंदीत न जाता, चांगली गोष्ट आहे, चांगलं दिलं देवानं. फेटा आरशात पाहून बांधल्यापेक्षा फेटा वाकडा येऊ द्या पण कीर्तन दोरीत करीत जाय. आमचे वेलजाळी महाराज म्हणले महाराज तुम्हाला आरसा पाहिजे का? मी म्हणलं तुमची कृपा असेल तर. एरवी काय महाराज फेटा वाकडा आला तर चालेल पण कीर्तन दोरीत करीत जा. हे मोठ्याचे शब्द किती तोला मोलाचे असतात. व्यक्ती गेल्यावर व्यक्तीची किंमत कळते. काय या संतांनी जगाला घडवण्यासाठी माऊली किती किती प्रयत्न केले महाराज. म्हणून कीर्तनकाराला पथ्य महत्वाचे आहे. जया परमार्थाची चाड तेने सांडावे निगाड, सांडी मांडी परते टाकी वसुदेव नाम घोकी वगैरे आचारसंहिता आहे. त्याच्या जीवनातलं ते बंधन आहे. 65 वर्षाची म्हातारी म्हणली महाराज सैराट पाहून मला असं झालं. मी म्हणलं आजी मला नका सांगू बुवा ते म्हणले महाराज ऐकव थोडं. मी म्हणलं जाऊ द्या, जुन्या माणसाला मान दिला पाहिजे, माना सन्मानानं वागवलं पाहिजे. कारण संतांची परंपरा आहे भोळे भाविक हे जुनाट चांगले. काय जुन्या लोकांना जुनं ते सोनं. महाराज निळोबा दिला म्हातारीला मान. म्हातारी म्हणली ऐका महाराज ऐका. म्हटलं आम्ही कान देऊन ऐकत होतो. ती म्हातारी पुढे आली. म्हणलं आजी लांबट करून सांगू नका, थोडक्यात सांगा. मी पुन्हा कान देऊन ऐकत होतो. म्हातारी पुढे आली, पुन्हा म्हटली महाराज ऐका. मी पुन्हा कान देऊन ऐकत होतो जितके तुम्ही कान देऊन ऐकताय. म्हातारीनं सुरुवात केली. राहत होते रानात, राहत होते रानात, रानात होता गोठा, गोठ्यात होत्या जरशा, आणि मी तुमची आरचीन तुम्ही माझा परशा. 21व्या शतकातील माणूस जेव्हा त्या दृष्टांत विनोदाच्या ठिकाणी ठेवा. मला एकच सांगायचं आहे, गरज आहे आम्हाला संत सेवेची, गरज आहे आम्हाला संताला विचारायची. आमच्या जीवनामध्ये आम्ही कशानं उद्धार पावेल, कशानं आमच्या जीवनात आम्हाला देव भेटेल, आम्ही कशानं सुखी होऊ. अथांग जनसमुदाय हा दुःखाच्या खऱ्या अर्थाने खोलवर दरीमध्ये सापडलेला संतांनी पाहिला. या जगाला गरज आहे सुखाची, पण सुख जीवनामध्ये मिळत नाही. सुखाचा पत्ता आम्हाला ठाऊक नाही. अथांग जनसमुदाय सर्व दुःखानं होरपळलाय. मग सुख नेमकं आहे तरी कुणाच्या जवळ? सुख मिळवण्यासाठी आम्ही केलं तरी काय पाहिजे? तेव्हा संतांनी त्याची पद्धती आणि रीत सांगितली. तुम्हाला सुखी व्हायचं असेल, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला देव आपलासा करावा लागेल. त्याच्याशिवाय जगात सुख नाही. अपेक्षित आहे जीवाला, पण सुखाचा पत्ता माहित नाही आम्हाला. देवाला आपलंसं केल्याशिवाय जीवाला सुख नाही. मग तुम्ही आपण दुःखी का? नश्वर संसाराचा दत्ता महाराजांनी संग केला का? ज्या संसारानं कधी कोणाला सुख नाही दिलं. अपेक्षा नित्य सुखाची आहे, पण संग संसाराचा आहे. संसाराचा संग करून आजपर्यंत कोणी सुखी झालाय का? मला असं वाटतं भागवतामध्ये त्याचं गोड असं चिंतन आलं.
भागवतकारांनी त्याच्याबद्दलचं सुंदर प्रकारचं तुमच्या आमच्या समोर त्यांनी व्यथाकथा मांडली. ते एका गोड अशा दृष्टांतानं आत्मदेव नावाचा ब्राह्मण आपल्या गोकर्ण नावाच्या सुपुत्राला त्या ठिकाणी एक सुखाचा पत्ता सांगत असताना त्याला सांगत असतो, राजा अरे असारो करो संसारो दुःख रूपी विमोह का. या संसारानं कधी कुणाला सुख दिलंय का, आणि त्या संसारामध्ये तुम्ही सुखाची अपेक्षा नित्य करताय. अरे हा संसार म्हणजे फक्त एक भास आहे, तो भास आहे, भास आहे. लटिका भास. त्याच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थाने बापू अजूनही सांगता येईल. माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीतील 5व्या अध्यायातील 22व्या श्लोकावर त्याचं निरूपण करत असताना या दुःखी समाजाच्या समोर पुन्हा एक प्रश्न मांडला. माऊली ज्ञानोबर म्हणता, हे असो अवघी बोली सांग पा सर्प फणाची सावली, ते शीतल होईल की तुली मुशकासी. मुशक म्हणजे उंदीर. ऐकताय तुम्ही सगळेजण, मुशक म्हणजे उंदीर. उंदीर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गारवा वाटला म्हणून त्या सर्पाच्या फण्याखाली गारव्याला जाऊन बसला. ऐकताय, उंदीर त्या सर्पाच्या फण्याखाली गारव्याला जाऊन बसला. माऊली ज्ञानोबर म्हणतात, तो मुशक म्हणजे उंदीर सर्पाच्या फण्याखाली गारव्याला जाऊन बसला. ऐकायच्या न हो, तो उंदीर आता कितव्या दिवशी सुखी होईल हो, तर त्याचं उत्तर आहे कधीच नाही ओ, कधीच नाही. का? उंदराचं सर्पाचं क्रॉस आहे. तसं जीव दुःखी आहे. का दुःखी झाला? जीवानं देवाला सोडलं, जीव देवापासून दुरावला गेला, दुःखी झाला हा जीव. गरज आहे या जीवाला सुखाची. का दुःखी झाला? महाराज यानं देवाला सोडलं म्हणून आजपर्यंत याच्या जीवनात याला दुःख उपभोगावं लागलं. जोपर्यंत तुम्ही देवाकडे जात नाही तोपर्यंत सुख तुमच्या हातीत कधीच मिळणार नाही. एरवी तुम्ही सुखी होतात, एरवी तुम्ही त्याचे अंश आहात. पण या नश्वर संसाराचा संग करून सुखाची अपेक्षा करणारा हा जीव नित्य दुःख जीवनामध्ये उपभोगतो. सोडलंय त्यानं देवानं. त्याला दृष्टांत अनेक प्रकारानं आपल्याला सांगता येतील, मांडता येतील. नदी पात्रामध्ये अथांग असणारं पाणी दुथडा भरून नदी वाहते. दुथडा भरून नदी वाहते. नदी पात्रामध्ये असं अथांग पाणी आहे. पण त्याच पाण्याकडं पाहिलेलं एका विस्तवानं, लाल बुंद एका विस्तवानं त्या आगीकडं, त्या पाण्याकडं पाहिलं आणि त्याच्या मनात आलं, मी हे सगळंची सगळं पाणी गरम करून टाकणार. म्हणून तो विस्तव तिथनं उठला आणि नदी पात्रात त्यानं डुबकी मारली. डुबकी मारल्याबरोबर सगळंची सगळं पाणी त्यानं गरम करून टाकलं. बरोबर आहे? त्या एकखटा पाण्यामध्ये त्याला विझावं लागलं. विझून गेला तो विस्तव. पण ऐका, त्याच नदी पात्रातल्या काही पाण्यानं विहिरीत उडी मारली. विहिरीत निघून गेलं, नदी पात्राला सोडलं. नदी पात्रातून विहिरीत गेलेलं पाणी मोटरद्वारे हौदात गेलं. हौदातलं काही पाणी नळाद्वारे पाणी पातिल्यात आलं आणि मग आता पाणी नदीतलंच आहे. पण नदीतल्या पाण्यानं नदीला सोडलं, विहिरीत गेलं. विहिरीतल्या पाण्यानं विहिरीला सोडलं, पंपाद्वारे हौदात गेलं. हौदातल्या पाण्यानं हौदाला सोडलं, नळाद्वारे पातिल्यात आलं. आणि आता त्या अग्नीनं ठरवलं, या पाण्याला आता मला तापवायचे. आता किती वेळ लागेल? खळखळ 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 50 नाही 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्या पातिल्यातल्या पाण्याला उकळावं लागलं. त्याचं बाष्पीभवन झालं. तेव्हा ते पाणी धाय मोकळून रडत होतं. नदी पात्राला सोडलं नसतं तर बरं झालं असतं. नदी पात्राला सोडलं नसतं तर बरं झालं असतं. नदी पात्राला सोडलं, पाण्याला खळखळ उकळावं लागलं. ऐका दादा, अनेक दृष्टांत आपल्यासमोर मांडता येतील. काटा 10:15 सरकला. मला अभंगाकडे प्रवेश करायचा आहे. ऐका दादा, नदी पात्राला सोडलं म्हणून पाण्याला तापावं लागलं. अरे जीवानं देवाला सोडलं, जीवाला दुःख उपभोगावं लागलं. मग आपल्या दुःखाचं कारण आम्हाला कळलं. पण आता सुखी होण्यासाठी कोण आम्हाला पायंडा सांगेल का?
कुणी सुखाचा पत्ता आमच्या जीवनात आम्हाला सांगेल का? मग सुखाचा पत्ता ठाऊक कुणाला आहे? तर सुख या जगतामध्ये संत सोडून कुणाला माहीत नाही, आणि संत सोडून सुख आजपर्यंत कुणाला मिळालं नाही. मग ज्यांना सुख मिळालं अशा सुखी झालेल्या संत मंडळीला विचारलं, का हो तुम्ही सुखी आहात का? त्यांनी सांगितलं, खरं सांगू आम्ही सुखी आहोत बुवा. कशानं सुखी झाला? मग त्यांनी सांगितलं, आमचा व्यवहारच सुखाचा झाला, म्हणून आनंदही आम्हाला सुखाचा मिळाला. सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला आणि आनंद कोंडला मागे पुढं. आनंदी झालेल्या संत मंडळीचा चेहरा आणि त्यांचं असणारा टवटवीत चेहरा पाहिला, आणि नाथ बाबाच्या मनाची संकल्पना आता जागरूक झाली. नाथाला सुद्धा वाटू लागलं अथांग जनसमुदायाला सुखी बनवायचंय. आता या सुखी बनवण्यासाठी कुणाच्याही गळ्यात पडून आता चालणार नाही. आपला मुलगा सुखी व्हावा, हा समाज सुखी व्हावा, म्हणून आपल्या लेकराला सुख मिळावं ही अपेक्षा प्रत्येक आईबापाची असते माऊली. पण सगळ्यांची अपेक्षा असून सुद्धा आपल्या मुलाला सुख कशात मिळतं हे आईला आणि बापाला माहीत नाही. त्याला संतांनी प्रमाण दिली, हित नाही ठावे जननी जनका. जननी आणि जनकाला, जननी म्हणजे आई आणि जनक म्हणजे बाप. आपल्या मुलाचं हित कशात आहे हे आईला आणि बापाला माहीत नाही. मग हित व्हावं ही संकल्पना कुणाची आहे आणि हित कशात आहे हे ठाऊक फक्त संत सोडून कोणाला माहीत नाही. हेच विधान नाथबाबांनी अंगीकारलं आणि महाराज या सुखी बनवणाऱ्या संताच्या शोधात निघालेले पैठण निवासी नाथबाबा जिकडं तिकडं फिरून या साधूचा शोध करू लागले. सापडला साधू त्या कॅटेगरीतला, भेटले साधू त्या उंचीचे, आणि आपल्या मनातला भाव नाथांनी प्रगट केला आणि अभंग जन्माला आला. ते पहिलं चरण. तुम्ही संतांच्या महाराज संताला पत्ता माहित आहे. तुम्ही संतजन माझे ऐकावे वचन. ऐका माझं वचन. काय ऐकायचं आहे? तुम्ही संतजन माझे ऐका वचन. आम्हाला सुखी बनायचं आहे महाराज. देवाचा पत्ता तुम्हाला विचारायचा आहे. असं नाथाला का वाटलं माऊली? तर त्याचं उत्तर असं आहे, 36 वर्ष नाथांच्या घरी भगवान परमात्म्यानं श्रीखंड्याच्या रूपानं काम केलंय काम. पण काशीहून निघालेला एक महात्मा देव दर्शनासाठी येतो. पण महाराज देव आमच्या जीवनात आम्हाला भेटेल कुठं? काशी विश्वनाथानं पत्ता सांगावा. देव नाथाच्या घरात आहे, नाथांच्या दारात आहे. 36 वर्ष झाली स्वकरे चंदन घाशी, कावडीने पाणी भरितो. ही माझ्या भगवान परमात्म्याची अलौकिक ख्याती आहे. जर भेटायचं असेल त्या देवाला तर तुम्हाला नाथाच्या दारात. कुठं असतात ते नाथ? पैठणमध्ये आहे ते नाथ. पैठणमध्ये आहे. शोधार्थ निघालेला हा महात्मा त्या भगवंताच्या भेटीसाठी
पण देवाची आणि संताची नजरानजर झाली आणि 36 वर्षे काम करणारा प्रभू परमात्मा कावड खाली ठेवून गुप्त झाला आणि नाथाच्या दारात गेलेल्या महात्म्यानं प्रश्न केला, महाराज तुमच्या दारामध्ये श्रीखंड्याच्या रूपानं कोणी एक भगवान परमात्मा विटेवरचा पांडुरंग तो तुमच्या दारामध्ये चाकरी करतो असं ऐकलं आणि म्हणून मी त्याच्या दर्शनाला आलो. नाथांच्या मनामध्ये महाराज प्रकाश पडला. म्हणता काय, जगाचा बाप माझ्या दारामध्ये 36 वर्ष काम करतो, मला का कळू नये, मला का कळू नये. जर माझ्या दारामध्ये काम करणारा पांडुरंग मला जर ओळखायला येत नसेल तर यापेक्षा वेगळं माझ्या जीवनातलं दुःख काय. म्हणून त्याचा पश्चाताप, पण खरं तर माणूस पश्चातापातून माणूस बदलत असतो. काय काय पश्चातापातून माणसाला पश्चाताप व्हावा आपल्या केलेल्या कृत्याचा. कधीतरी एकदा काय, कधीतरी एकदा मी वाईट केलेल्या कार्याचा पश्चाताप व्हावा. नक्कीच जीवनामध्ये त्याचा रस्ता योग्य पद्धतीनं त्याला सापडत असतो. नवे नवे त्याच्या जीवनाला दिशा मिळत असते. आम्हाला आमच्या कृत्याचा पश्चाताप होत नाही, हे आमच्या जीवनातलं दुर्भाग्य आहे. महाराज पश्चाताप झाला आणि आता माझ्या जीवनामध्ये त्या देवाला ओळखण्यासाठी मी काय केलं पाहिजे यासाठी अट्टहासाला पेटलेले नाथ बाबा महाराज जनार्दन स्वामी सारख्या महात्म्याच्या दर्शनासाठी जाता शलभंज पर्वताच्या पायथ्याशी नाथ बाबाला त्या साधूचं दर्शन त्या ठिकाणी होतं आणि दर्शन झाल्याच्या नंतर जीवनामध्ये बदल होतो, कायापालट होतो. कारण त्या संताकडे एवढी मोठी ताकद असते बुवा, एवढी मोठी ताकद असते. त्यांनी फक्त नजर टाकली का आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. महाराज म्हणता माझ्याही जीवनामध्ये तो बदल झाला. तो कोबरायासारख्या संताला विचारानं मधुमावली, त्यांनी सुद्धा हेच आम्हाला सांगितलं. ते म्हणता ऐका दादा, बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताचे, येणे पंथे माझी चालली पावले, दर्शन झाले संतापायी. माझ्या जीवनात मला संत भेटले आणि संताच्या दर्शनातून माझ्या जीवनामध्ये मला निर्गुण देवाच्या बद्दलचं महाराज सगुण साक्षात्कार जीवनामध्ये झाला. एरवी माझी अवस्था हीच होती. देवाच्या बद्दलची भावना कशी होती, मी त्या देवाला सगुण रूपानं आळवू का त्याला निर्गुण म्हणू. सगुण आणि निर्गुणाचा भेद माझ्या जीवनामध्ये मला न कळाल्यामुळे सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझे सगुण म्हणू की सगुण म्हणू कळण्यासाठी काय, द्वैत जीवनातलं जाण्यासाठी आम्ही तुम्हाला आवाज दिला. महाराज थांबा हो, आमचं हे दुःख तुमच्या समोर आम्हाला मांडायचं आहे. अथांग जनसमुदाय या दुःखाच्या शोकसागरामध्ये बुडून गेला. महाराज आम्ही जे सांगतोय तेवढं जरा ऐका ना. तुम्ही संतजन माझे ऐका वचन. आमची द्विधा अवस्था झाली. आम्ही संसार करू का पोट भरू, भक्ती करू का तुझं नामचिंतन करू, तुझं सगुण म्हणू का निर्गुण रे. आमच्या जीवनातली अवस्था अशी निर्माण झाली आणि त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या कृपेची गरज आहे, तुमच्या कृपेची गरज आहे. कारण तुम्ही त्यातले जाणकार आहात, तुम्ही त्यात परिपूर्ण आहात. तुम्ही तो सगुण निर्गुण देव जाणलेला आहे. स्वतःचं सर्वस्व आयुष्य त्याच्या चरणी तुम्ही समर्पित केलं. म्हणून आमच्या दुबळ्या जीवाची एक अपेक्षा आहे, ठेवा आमच्या डोक्यावर फक्त हात. म्हणा तुम्ही भेटेल तुला देव, ठेवू तुमच्या चरणावर विश्वास आणि जाऊ त्या देवापर्यंत दुसऱ्या चरणानं. कृपा करा माझ्यावरी, कृपा करा माझ्यावरी, कृपा करा माझ्यावरी, कृपा करा माझ्यावरी, कृपा
कृपा करा मजवरी. दाखवा या समाजाला आमच्या संताची परंपरा काय, उंची काय. कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी. जीव ओवळून टाकावे असं गोड तुम्ही म्हणतात. तुम्ही गात राहावं, यांनी ऐकत राहावं. महाराज काय हा असणारा योगायोग आहे. महाराज म्हणतात तुमच्या कृपेची आम्हाला गरज आहे. मग संतांची कृपा एकदा जीवनात झाली, संताची कृपा एकदा जीवनात झाली का जगात बापू त्याला काहीच कमी नसतं. फक्त तुमच्या कृपेची आम्हाला गरज आहे, फक्त तुमच्या कृपेची आम्हाला गरज आहे. काय, आणि ती कृपा फक्त जगात संतच करू शकतात. बाकीचे कृपा नाही म्हणून कृपा करत नाही. काय, कृपा करण्यासाठी ते कृपाळू असावे लागतात. आणि संताची अलौकिक ख्याती हीच आहे. काय, कृपाळू आणि उदार असे माझे संत आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा कृपाळू उदार माझा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार, तया नमस्कार वारंवार पाहिया तुला विचार या जगतामध्ये संत सोडून कृपाळू जगात कोणीच नाही आहे. आबा किती गोड प्रमाण दिलंय तुम्ही. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. महाराज संत कृपा कुणावर करतात. अरे पात्र अपात्रेचा विचार न करतात, न पाहे याती कुळाचा विचार. म्हणून नाथ बाबा म्हणतात तुम्ही संतजन माझे ऐका वचन. कृपा करा मजवरी, माझ्यावर एकदा कृपा करा. कशाच्या संदर्भात तुम्हाला कृपा हवी. एकाचे दोन व्हावे यासाठी लागते. काय, तुमच्या आटलेल्या विहिरीला त्या बोरला पाणीसाठी कृपा लागते. तुमचा प्रपंच सदृढ होण्यासाठी. महाराज म्हणतात संसार सदृढ होण्यासाठी, प्रपंच खुरवण्यासाठी नाही. मग आम्हाला हरी पाहण्यासाठी तुमच्या कृपेची गरज आहे. किती गोड मार्मिक उत्तर दिलंय. आम्हाला हरी बघायचा आहे, एकदा देव बघायचा आहे. देव का बघायचा आहे. जगात तो सुखरूप आहे म्हणून बघायचा आहे. काय, तो सुख देतो म्हणून आम्हाला एकदा त्याला बघायचं आहे. का बघायचंय. माणूस म्हणून जन्माला आलो म्हणून बघायचंय. कारण जनावराच्या या अपेक्षा कधीच नसतात देव बघण्याच्या. जनावराच्या या अपेक्षा कधीच नसतात. जनावर कधी देव बघण्यासाठी प्रयत्नही करत नाही. काय, मग जनावर नाही, मग कुणाची अपेक्षा आहे. ही अपेक्षा फक्त कोणाची आहे तर ही जीवाची आहे. आणि जीवाची मध्यस्थी करणारे संत आहे. मग संत हे देव दाखवतात का. खरं सांगू, जीवाची आणि देवाची वेल्डिंग करणारे वेल्डर त्याचं नाव संत. काय काय कळलं. जीवाची आणि देवाची वेल्डिंग करणारे वेल्डर त्याचं नाव संत. म्हणून नाथबाबा म्हणतात तुमच्याशिवाय ही वेल्डिंग होऊ शकत नाही. तुमच्याशिवाय देव आम्हाला मिळू शकत नाही. म्हणून आमच्यावर फक्त तुमच्या कृपेची गरज आहे. मग कृपा केल्यावर होतं काय. कृपा केल्यावर खरं दत्ता महाराज काय होतं म्हणाल तर गावबा सारखा खायला गेलेला गायला लागला. हे विशेष आहे. काय काय, खायला गेलेला गायला लागला हे विशेष आहे. म्हणून फक्त संताच्या कृपेची गरज असे. संताची कृपा एकदा झाली का संत काय करत नाही. संतांनी फक्त कृपा केली पाहिजे. त्या कृपेला पात्र होण्यासाठी तिथं कसं जावं लागतं. महाराज म्हणतात तनु मनू जीवे चरणाशी लागावे. अगरगता करावे दास्य सकळ. दास बनून तुम्ही त्यांच्याकडे जा. आणि तोच नियम नाथांनी जीवनामध्ये अंगीकारला. आणि त्यांना सांगितलं कृपा करा, कृपा करा. कारण तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही दयेचे सागर आहात. तुम्ही कृपा केली, तुम्ही कृपावंत आहात. असं तुमच्यासारखा कृपावंत जगात कोणी नाही. म्हणून हा जीव तुमच्या समोर विनंती करतो तुम्ही माझ्यावर कृपा करा. मग कोणावर कृपा केली, कुणावर कृपा केली. अरे माणसावर कृपा करतील यात काय नवल. काय, त्यांनी दगडावर कृपा केली तर दगडाला देव बनवतात. काय, त्यांनी कुणावर, अरे रेड्यावर कृपा केली तर रेड्याकडून वेद बोलून घेतले. संताची कृपा. भिंतीवर कृपा केली, चालवली जड भिंत. चालविली जड भिंती हरिली चांगल्याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली
संताची कृपा व्हावी। एकदा कृपा झाली का मग त्या काहीच कमी पडत नाही। काय ज्याच्यावर कृपा झाली मग कोणावर कृपा करतात, आणि त्यांच्या कृपेचा खऱ्या अर्थाने महती तरी काय। त्यांनी ज्यांच्यावर कृपा केली, कुणावर कृपा केली? मड्यावर कृपा केली। मड्यावर काय? मड्यावर कृपा केली। सच्चिदानंद बाबा नावाच्या काय निस्ती कृपा काय केली? धर्मपत्नी दर्शनाला गेली, माझा पती गेला म्हणून दुःख व्यक्त करते। माऊली ज्ञानोबरायानं सांगितलं काय नाव आहे तुझ्या पतीचं? सच्चिदानंद आहे। सच्चिदानंद जो सत चित आणि आनंद तो तर अमर असतो, तो मरतो कसा? म्हणून मड खाली ठेवलं आणि महाराज त्याच्याकडे बघून सच्चिदानंद 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 तटतटा तुटती बंद। काय बंद तुटून गेले, पाश तुटून गेले। सच्चिदानंद बाबा महाराज देव कार्यात संत कार्यात सहभागी झाले। महाराज संतांनी मड्यावर कृपा केली तर मडे उठून बसले। अजून काही मड्यांना कळाना हे वाईट आहे। संतनी के संगे लाग रे तोरी अच्छी बनेगी। संतनी के संगे लाग रे तेरी अच्छी बनेगी। तोरी अच्छी बनेगी। तोरी अच्छी बना के तेरी बिगड़ी बना संग त्यांचा घडला का काय महाराज काया पालट होऊन जातो। काय महाराज स्त्रियाचा तो केला पुरुष उभा ही त्यांची ताकद आहे। काय जीही निमिष मात्रे देह पालटिला, त्यांच्या नजरेत अशी हाय पॉवर असते। महाराज त्यांच्या ताकदीचा अनुभव माझ्या नाथ बाबाच्या जीवनामध्ये मिळाला। काय करतात अरे काय करत नाही ते विचारा। काय त्यांनी कृपा केल्याच्या नंतर जीवाच्या ठिकाणचे दोष ते ठेवत नाही। कामी क्रोधी कसाही असू द्या त्याचा काम घालवण्याची ताकद सुद्धा त्यांच्या कृपेतच असते। एरवी मिरेचं उदाहरण तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे। काय मिरेच्या दारामध्ये तारुण्याच्या मस्तीमध्ये वावरणारा, आपल्या घरात घरकाम करणाऱ्या मोलकर्णीचा मुलगा कामातुरान भयान रज्जा या अवस्थेवर आरूढ झालेल्या त्या मुलाच्या भावना न दुखवता मीरा लग्नाला तयार झाली। कथाभाग सर्वांना ज्ञात आहे, भागवतात तुम्ही कदाचित ऐकलंय। काय मुद्दा असा आहे, पण तरीही सुद्धा मीरेनं कृष्ण नामाचा जप करायला लावला। गोविंद 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 मना लागल या छंद, मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवातया। आता मीरा 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 त्याला प्रियशी दिसत नाही, मीरा त्याला बायको दिसत नाही, तर मीरा त्याला राधा आणि मीरा त्याला कृष्ण दिसायला लागली। अरे कामातूर झालेल्या तरण्या मुलाचा काम घालवण्याचं काम सुद्धा माझे संतच करतात, फक्त त्यांच्या कृपेची आम्हाला गरज आहे। ऐका दादा, अरे सज्जनाच्या जीवनामध्ये देवपण आणि भाव जागृत करतील यात काय नवल। एकदा मीटिंग झाली चोरा चोराची, निलोबर आहे मीटिंग झाली चोरा चोराची, चोरा चोरांनी ठरवलं नारायणगावलाच काय दसऱ्याला वाजतंय आपलंय वाजू। काय मग त्यांनी सांगितलं पण आज फॅडच असं झालंय आबा का कुणीतरी पुढारी त्याच्या शुभ मुहूर्ताला कुदळी टाकायची असेल तर पुढारी नाही तर महाराज लागतो। काय कोणत्याही गोष्टीला एखादा कुणीतरी प्रमुख अतिथी लागतो, म्हणून चोरा चोराची मीटिंग झाली। एका चोरानं ठरवलं, ते म्हणले महाराज
या वर्षी आपण आपल्या चोरीची सुरुवात तुकोबरायाच्या शुभ हस्ते करू. दुसरा चोर चोराला म्हटला, मूर्खा तुला काय अक्कल आहे का? संत कशाला या भानगडीत पाडायचे? ते म्हणलं खरं सांगू, संताला चोर आणि साव हा भेदच नसतो. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिरतया नाम साधू. काय संत असल्या पद्धतीने असतात. मग ते येतील का नाही येणार? पण म्हटले त्यांच्याच हस्ते का करायचं? तर दुसरा चोर म्हणला तुकोबराय आमच्या गल्लीत राहायला. तुकोबराय बारके होते त्यावेळेस तुकोबरायला शेजारच्या बाईनं गोड तेल आणायला एक बाटली दिली. बाटलीत तुकोबराय गोड तेल घेऊन आले. बाईला एसटीनं अर्ध तिकीट झालं पण बाटलीतलं तेल अजून संपलं नाही. हात गुण काय? तुकोबरायाचा हात बाटलीला लागला तर तेल संपना, तर चोरीला हात लागल्यावर चोरी संपल का? काय म्हणून ते म्हटले इतका जर गुण असेल तर काय अडचण आहे. म्हणून तुकोबरायाच्या हस्ते चोरीला ठरलं त्यांचं. तुकोबरायाला बोल पण भेटतील कुठं तुकोबराय? मग ते म्हणले तुकोबराय कुठं भेटतील? भयान्या सप्त्यात. ते म्हणले नाही. मग कुठं तुकोबराय? सासूरवाडीत. ते म्हणले नाही. मग कुठं आहे? भामचंद्र घोरडा भांडाऱ्या डोंगरावर. तुकोबरायाच्या शोधार्थ 10-12 तोळा चोराची टोळी ती महाराज तिथं गेली. आणि गेल्यानंतर तुकोबराय समाधीत गेलेले भजन करणारे तुकोबराय अखंड विठ्ठल परमात्म्याचं भजन चालू आहे. विनानाथ तुकोबरायाचा डोळे झाकून चालू आहे. आणि तुकोबरायाच्या खांद्याला हात लावून चोरांनी जागा केलं. उठा महाराज. महाराज लगेच समाधीतून बाहेर आले. कोण तुम्ही मायबाप? एवढ्या लांब वरती तुम्ही इथपर्यंत माझं भजन ऐकायला आला? महाराज नाही हो, भजन ऐकायला नाही. मग तुमची तारीख घ्यायला आलो. ते म्हणले कुठं सप्ताह आहे तुमचा? म्हणले सप्ताह नाही, आम्ही चोर आहोत. तुकोबरा म्हणली बरं आहे बरं आहे. तुकोबरायला काय चोर आणि साव? मग त्यांनी सांगितलं चोर आहात आणि आलात कशाला? म्हणले तारीख घ्यायला. मग चोरांनी सप्ताह करायचा ठरवला का काय? ते म्हणले नाही, सप्त्यात चोऱ्या होतात, चोर नाही सप्ताह करत. काय? ते म्हणलं आम्हाला तुमची तारीख लागते. गोड गैरसमज करून घेऊ नका. चोर बोलली. त्या चोरांनी सांगितलं. ते म्हणले महाराज मग तारीख कशासाठी? आम्हाला मुहूर्त करायचा आहे चोरीचा आणि त्याच्यासाठी गरज आहे तुमच्या तारखेची. ते म्हणले बरोबर तारीख. मग तुकोबरायाकडे असं काही 2 डायऱ्या नव्हत्या, 11,000ची वेगळी आणि 5,000ची वेगळी. असल्या काय 2-2 डायऱ्या तुकोबरायाकडे नव्हत्या. तुकोबराय म्हणले चला तुमची लगेच नोंद करून घेतो. तुकोबरायांना फाईल. ते म्हणले कधी? ते म्हणले तुमचं कीर्तन संपल्यावर तिथून पुढे आमचा शो चालू होतो. काय 9 ते 11 कीर्तन आणि 11 ते पहाटे वेळ मिळेल तोपर्यंत, मालक जागा होत नाही तोपर्यंत. काय असल्या पद्धतीने सांगितलं. ते म्हणले बरोबर तारीख लिहून घेतली. कधी? ते म्हणले उद्याच. म्हणजे कुठं? चाकण चौकात या. असं म्हटल्याबरोबर तुकोबरायांनी ठरलं. चोर माघारी गेले. महाराज सगळं मेकअप करून त्यांच्या पद्धतीनं चोर गन पावडर नव्हती करीत आबा. ती अगदी त्यांचं सदगत साहित्य घेऊन अगदी जिथली तिथं हत्यारं जे लागतात ते घेतली चोरीला. आणि सगळीची सगळी चोरं 10-12 चौकात जमली. तर तुकोबराय तिथं दिसत नाही. त्यातला एक चोर म्हणला तुलाच काही काम नव्हतं, हे बुवा लोक कधीच वेळेवर येत नाही, हे तुला माहीत आहे ना. का पण तुकोबरायचं कान चांगले होते. तुकोबरायाच्या पुढच्या चौकात ऐकायला गेलं. ते म्हणलं असला काय आमच्या लोकांवर आक्षेप घेऊ नका, मी पुढच्या चौकात हजर आहे. ते म्हणले मी म्हटलं ना तुकोबराय असे टाळाटाळ करत नाही. ते बघ पुढच्या चौकात आहे. सगळे चोर पुढच्या चौकात गेले आणि तुकोबरायाच्या खांद्यावर विणा पाहिला आणि चोरांनी कपाळाला हात लावला. ते म्हणले तुला काही कळतं का? यांनी काहीतरी एखादा जमे, काहीतरी हात उडं, काहीतरी डोक्यात काहीतरी भिताड फोडायला वगैरे, मालकाला मारायला, असं एखादं काही काही गन वगैरे, बंदूक पिस्तूल वगैरे काहीच हत्यार नाही त्याच्याकडे. ते हिना घेऊन आलं. अरे तुला काही कळतं का वेड्या? त्यांना सांगा चोरी करायला हे हत्यार नाही लागत. विना हे बुवा तिथं घेऊन जाईल खांद्यावर, मालक झोपलेला असेल, आपण चोरी करून हा बाबा इना वाजील आणि मालक उठले आपल्याला वाजी. काय त्यांनी सांगितलं बाबा इना घरी ठेवा. ते म्हणले तुम्ही मला लाख कामं सांगा पण इण्याशिवाय मला करमत नाही. इना घरी मी ठेवत नाही. मग दुसरा चोर मोठी हुशार असतात. चोरांनी सांगितलं एक काम करा महाराज. म्हणले काय? इण्याच्या तारा बांधून टाका. ते म्हणले ही पटलं बुवा, तारी बांधून टाकू, इना खांद्यावर राहू दे, अडचण नाही. मग सगळ्या चोरांनी इण्याच्या बांधल्या तारा, तुकोबरायाच्या खांद्यावर विना. सगळीची सगळी चोऱ्या करायला तुकोबरायाला घेऊन गेली. मुहूर्त हसते म्हणून मोठ्या बागायतदाराचं घर पाहिलं आणि वरतून तुकोबरायाला त्या वरतून आमच्याकडे त्याला वरतून ते असतं त्याला जाळी ठेवलेली, त्याला आमच्याकडे धोरं म्हणतात. महाराज त्याच्यातून तुकोबरायाला त्यांच्या हस्ते म्हणल्यावर 10-12 चोरांनी आत सोडलं निळोबराय. आणि वरतून यांनी सांगितलं महाराज चांगल्या जड वस्तू तुमच्या हाताने द्या.
आयुष्यात कधी चोरी केलेली नव्हती त्या तुकोबरायला काय माहिती महाराज. त्यांनी पाटा वरुटा काय लागतील तेवढ्या वस्तू, खलबत्ता मुसळ्या, ज्या ज्या जडजड वस्तू तेवढ्या, 10 चोराची जान तुटली बापू. वरती वडता वडता वरती आल्यावर पाहिलं ते म्हणले दगड रे गेली रे रात्र वाया. का गेली रात्र वाया, तुला काही काम नव्हतं. मग दुसऱ्यानं सांगितलं, ते म्हणले महाराज जरा हलक्या हलक्या वस्तू द्या. मग त्या गाड्याचा नुकताच कापूस निघाला होता, धरली मोठका 4 चोराला वर वडता वडत नसं त्या दोऱ्यातून. वरती आल्यावर पाहिलं कापूस, ते म्हणले बसा रातभर वातावळीत. आता कामच काय, गेली रे रात्र वाया. म्हणून त्यांनी महाराज कपाळाला हात लावला. ते म्हणले तुलाच काही काम नव्हतं, तुलाच काही बोलवलं. त्यांना म्हणले चला अजून वेळ गेलेली नाही, खाली उतरा. सगळी चोरं खाली उतरले बापू. वाजले होते 2:30 वाजता चोरं खाली उतरले. आट्टील चोर नेमकी जायची महाराज दागिन्याजवळ, पैशाजवळ, भरली खिशेत. दणकेबाज महाराज सगळं चोरांनी लुटलं. आणि 3 वाजेपर्यंत चोरांची चोरी चालू. कसं तुकोबरायचं नकळत लक्ष गेलं आबा देवघराकडं. 10 बाय 10चं देवघर त्या घर मालकाचं पाहिलं. आणि पांडुरंगाची 1.25 फुटाची मूर्त जेव्हा पाहिली आणि तुकोबरायचं अंग भरून आलं. तुकोबर म्हणले केवढा मोठा आनंद आहे महाराज. हरिपाठाला ही मंडळी आहे, कीर्तनाला साथ करतात, कथेला साथ करतात, पण काकडा कुणी करायचा असं तुकोबरायच्या आलं ध्यानात. आणि तुकोबरायनं सोडल्या तारा लावला शेडज्या. तारा सोडल्या शेडज्या लावला. आणि तुकोबरायनं महाराज पहाटे 3 वाजता त्या मंदिरात मोठ्यानं जो आवाज दिला, उठा पांडुरंगा उठा पांडुरंगा